नमस्कार विद्यार्थी मित्र हो, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न या टॉपिक मधला प्रॅक्टिकल मधला आज आपण पाचवा प्रॉब्लेम बघूयात. प्रॉब्लेम वाचायला सुरुवात करते. बघा काय सांगितलेलं आहे. भारतीय कला केंद्र सोलापूर गिव्स यू द फॉलोइंग इन्फॉर्मेशन फॉर द इयर एंडेड 31st March 2018. प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडिंग 31st March 2018. तुम्हाला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करायचा आहे. कधीचा? 31st March 2018 चा तयार करायचा आहे. म्हणजे तुमचं हे जे वर्ष आहे ते चालू कधी होणार आहे? 1 एप्रिल 2017 ला चालू होणार आहे. म्हणजे करंट इयर कुठलं झालं तुमचं? चालू वर्ष कुठलं झालं? कुठल्या वर्षाचं तुम्हाला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करायचं आहे? 1 एप्रिल 2017 टू 31st March 2018 चा तयार करायचा आहे. खाली रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट दिलेलं आहे फॉर द इयर एंडिंग 31st March 2018 चा. रिसिप्ट साइड दिलेली आहे, पेमेंट साइड दिलेली आहे. त्याच्यानंतर खाली ऍडजस्टमेंट दिलेले आहेत. ऍडजस्टमेंटला टिक मार्क करून घेऊयात. लेगसीज आर टू बी कॅपिटलाइज. लेगसी तुम्हाला कॅपिटलाइज करायला सांगितले, लेगसीला टिक मार्क करा. त्याच्यानंतर आउटस्टँडिंग सॅलरी, सॅलरीला टिक मार्क करूयात. थर्ड ऍडजस्टमेंट 50% ऑफ एंट्रन्स फी आर टू बी कॅपिटलाइज. एंट्रन्स फी 50% आपल्याला कॅपिटलाइज करायची आहे. एंट्रन्स फीला टिक मार्क करूयात. ठीक आहे, प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करूयात. आता मी इथे इन द बुक्स ऑफ भारतीय कला केंद्र सोलापूर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडिंग 31st March 2018 अकाउंट घेतलेला आहे. ही इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटची डेबिट साइड आणि ही क्रेडिट साइड. डेबिट साइड एक्सपेंडिचर असते आणि क्रेडिट साइड इन्कम असते. मग मला सांगा, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट कुठला अकाउंट असतो? नॉमिनल अकाउंट असतो. इथं मी थोडंसं लिहून घेतलेलं आहे की जेणेकरून प्रॉब्लेम पटकन सोडवून व्हावा. मग रिसिप्ट साइडला बघूयात. रिसिप्ट साइडला फर्स्ट काय दिलेलं आहे? टू बॅलन्स ब्रॉट डाऊन कॅश इन हँड अँड कॅश ॲट बँक. आता रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट हा कॅशबुक सारखाच असतो. हा कॅश आणि बँकेचा ओपनिंग बॅलन्स दिलेला आहे, वर्षाच्या सुरुवातीचा दिलेला आहे. हा घ्यायचा नसतो. ठीक आहे. त्याच्यानंतर रिसिप्ट साइडला काय दिलेलं आहे? लॉकर रेंट दिलेला आहे. रिसिप्ट साइडला आहे बघा, इन्कम आहे आपला. रिसिप्ट साइड शक्यतो इन्कम साइडला येते. मग इन्कम साइडला लॉकर रेंट अमाऊंट किती आहे? 400. त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे? एंट्रन्स फी. एंट्रन्स फी कुठे येणार? इन्कम साइडला येणार. बाय एंट्रन्स फी इनरच्या कॉलम मध्ये अमाऊंट लिहिली 2900. एंट्रन्स फीची लगेच ऍडजस्टमेंट पण बघूयात. काय सांगितलेलं आहे त्यांनी? 50% ऑफ एंट्रन्स फी आर टू बी कॅपिटलाइज. 50% एंट्रन्स फी जी आहे ती आपल्याला काय करायला सांगितलेली आहे? कॅपिटलाइज करायला सांगितलेली आहे. आता 2900 एंट्रन्स फी ची जी अमाऊंट आहे, एंट्रन्स फी ची जी अमाऊंट आहे ती किती आहे? 2900. त्याच्या 50% अमाऊंट तुम्हाला काय सांगितलेलं आहे? कॅपिटलाइज करायला सांगितलेले आहे. मग 2900 च्या 50% म्हणजे बरोबर हाफ अमाऊंट किती? तर 2900 च्या 50% म्हणजे 50/100. हा 20 ला 20 कॅन्सल झाले तर 29 × 50 केलं तर किती येईल? 1450 येईल. ही जी अमाऊंट आहे. आता हे एक असं आपण काढलं किंवा 2900 च्या जर हाफ केलं तुम्ही, बरोबर 2 ने जर डिवाइड केलं तर 50% निघते. आता कॅपिटलाइज करायला सांगितलेलं आहे म्हणून एंट्रन्स फी मध्ये म्हणायचं लेस 50% कॅपिटलाइज 1450 आणि आउटरला वजाबाकी किती येईल? 1450. आता कॅपिटलाइज करायला सांगितलेली आहे म्हणजे कॅपिटल फंड मध्ये ही जी अमाऊंट आहे हाफ 50% ती करायची असते काय? ऍड. बघा, जेव्हा तुम्हाला सांगितलं जाईल कॅपिटलाइज करा म्हणजे कॅपिटलाइज करा म्हणजे काय? कॅपिटल फंड मध्ये ऍड करायची असते. ठीक आहे. हे ऍडजस्टमेंट लक्षात आली तुमच्या? काय सांगितलेलं आहे बघा? टू सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर. तुम्ही ओल्ड न्यूजपेपर सेल केलेले आहेत. हा रेव्हेन्यू इन्कम आहे. कुठे येणार? इन्कम साइडला. बाय सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर अमाऊंट लिहिली. त्याच्यानंतर काय आहे? रिसिप्ट फ्रॉम ड्रामा. ड्रामाचे रिसिप्ट आहेत, इन्कम साइडलाच येणार. बाय रिसिप्ट फ्रॉम ड्रामा 9000. हा सुद्धा रेव्हेन्यू इन्कम आहे. त्याच्यानंतर काय सांगितलंय? टू लेगसीज. लेगसीज. आता लेगसी म्हणजे पहिल्यांदा सांगते काय? तर लेगसी मीन्स गिफ्ट्स रिसीव्ड अंडर द विल ऑन द डेथ ऑफ डोनर. म्हणजे जो डोनर आहे त्याच्या डेथ नंतर त्याच्या मृत्यूपत्रानुसार तुमच्या नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नला काय मिळालेलं असतं? गिफ्ट मिळालेलं असतं. आता हे जर लेगसी जर स्पेशल पर्पज साठी असेल तर ती काय असते? कॅपिटल रिसिप्ट असते आणि ती काय करतात? कॅपिटल फंड मध्ये ऍड करतात. आता या प्रॉब्लेमच्या ऍडजस्टमेंट मध्ये तुम्हाला पहिलीच ऍडजस्टमेंट काय सांगितली? लेगसीज आर टू बी कॅपिटलाइज.
म्हणजे लेगसीची जी सगळी रक्कम आहे ती तुम्हाला कॅपिटलाइज करायची आहे. कॅपिटलाइज करायची म्हणजे काय करायचं, तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटल फंड येतो, त्याच्यामध्ये ही लेगसी काय करायची, ऍड करायची. आता इथं तुम्हाला फॉर एक्झाम्पल म्हणून मी इथं दाखवलेलं आहे, बॅलन्स शीट काढलेलं आहे आणि तिथं ऍड लेगसी म्हणलेलं आहे. किती अमाऊंट आहे लेगसीची, 12,000. ठीक आहे, बघा आता त्याच्यानंतर पुढे काय सांगितलेलं आहे, इंटरेस्ट ऑफ गव्हर्नमेंट सिक्युरिटीज. कुठल्या साईडला आहे, रिसिप्ट साईडला आहे, म्हणजे कुठे येणार, इन्कम साईडला. बाय इंटरेस्ट ऑफ गव्हर्नमेंट सिक्युरिटीज 400. त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे, टू मिसलेनियस रिसिप्ट. मिसलेनियस रिसिप्ट आहेत कुठे येणार, इन्कम साईडलाच. बाय मिसलेनियस रिसिप्ट 400. त्याच्यानंतर पेमेंट साईड कडे जाऊया. पेमेंट साईडला फर्स्ट काय आहे, स्टेशनरी. आता पेमेंट साईडला आहेत म्हणजे आपले हे खर्च आहेत, एक्सपेंडिचर आहेत, म्हणजे ते कुठे येणार, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साईडला येतील. मग आता स्टेशनरी कुठे येणार, एक्सपेंडिचर साईडला. मग लिहूया टू स्टेशनरी. अमाऊंट ऑर्डरच्या कॉलम मध्ये लिहिली 600. त्याच्यानंतर काय आहे, बाय फर्निचर परचेस्ड. काय आहे, फर्निचर परचेस्ड आहे. फर्निचर आपली काय आहे सांगा, फिक्स्ड असेट आहे आणि फिक्स्ड असेट तुम्ही खरेदी केलेली आहे. मग फिक्स्ड असेटवर जो काही तुम्ही खर्च करता तो कॅपिटल एक्सपेंडिचर असतो आणि कॅपिटल एक्सपेंडिचर आर नॉट रेकॉर्डेड टू इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. कॅपिटल एक्सपेंडिचर आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला रेकॉर्ड करत नाही. आता हे फर्निचर परचेस केलेलं कुठं येईल, बॅलन्स शीटच्या असेट साईडला येईल. ठीक आहे, पुढे काय सांगितलंय, बाय इन्व्हेस्टमेंट इन गव्हर्नमेंट सिक्युरिटीज. आता इन्व्हेस्टमेंट आहे, इन्व्हेस्टमेंट पण आपली फिक्स्ड असेटच आहे. इथं एक्सपेंडिचर साईडला येईल का, नाही. तर कुठे येणार, बॅलन्स शीटच्या असेट साईडला आपली असेट खरेदी केलेली आहे ती. पुढे काय सांगितलेलं आहे, बाय एक्सपेन्सेस ऑफ ड्रामा. एक्सपेन्सेस आहेत, एक्सपेंडिचर साईडला येतील. टू एक्सपेन्सेस ऑफ ड्रामा 3000. त्याच्यानंतर ना काय आहे, बाय पोस्टेज. पोस्टेज खर्च आहे, एक्सपेंडिचर साईडला. टू पोस्टेज 450. शक्यतो पेमेंट साईड जी आहे ती कुठे येते, एक्सपेंडिचर साईडला येते. पण त्यात जर तुम्ही कॅपिटल एक्सपेंडिचर जर केलेला असेल तर तो एक्सपेंडिचरला येणार नाही. कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे जर तुम्ही असेट खरेदी केलेले असेल तर ते एक्सपेंडिचर साईडला येणार नाही. त्याच्यानंतर काय आहे, बाय मॅगझिन अँड न्यूजपेपर. पेमेंट साईडला आहे म्हणजे कुठे येणार, एक्सपेंडिचर साईडला. टू मॅगझिन अँड न्यूजपेपर आउटरच्या कॉलम मध्ये अमाऊंट लिहिली. त्याच्यानंतर काय आहे, सॅलरीज. सॅलरी कुठे येणार, एक्सपेंडिचर साईडला. टू सॅलरी. इनरच्या कॉलम मध्ये ऍडजस्टमेंट लिहिली. बघा इनरच्या कॉलम मध्ये अमाऊंट लिहिली किती, 4400. सॅलरीला ऍडजस्टमेंट आहे. आता सॅलरीची ऍडजस्टमेंट बघा दुसरे काय सांगितलेले आहे, आउटस्टँडिंग सॅलरी ₹200. सॅलरी काय आहे, आउटस्टँडिंग आहे. मग आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहेत ते करायचे असतात काय, ऍड. सॅलरी मध्ये म्हणते ऍड आउटस्टँडिंग. किती आउटस्टँडिंग आहे सॅलरी आपली, 200. टोटल आउटरला घेतली तर किती आलं, 4600. आणि आउटस्टँडिंग सॅलरीचा दुसरा इफेक्ट कुठे येणार, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. त्याच्यानंतर पेमेंट साईडला लास्ट मध्ये काय बघा, बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक. आता हे क्लोजिंग बॅलन्स आहेत कॅश आणि बँकेचा ऍट दी एंड ऑफ इयर. तुमच्याकडे कॅशचा आणि बँकेचा बॅलन्स एवढा शिल्लक राहिलेला आहे. हे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला येईल का, तर नाही येणार आहे. तर कुठे येणार आहे, बॅलन्स शीटच्या असेट साईडला. इथं आपण बॅलन्स शीट ओपन केलेला नाही. ठीक आहे, बघा आपला हा जो रिसिप्ट इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटचं जे पोस्टिंग आहे ते झालेले आहेत. आता काय करायचं, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज करा. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटची इन्कम साईड मोठी येते, किती येते, 11,900 येते. दोन्ही साईडला लिहिले 11,900. जर एक्सपेंडिचर साईडची जर टोटल लेस केली तर फरक येतोय किती, 2,650. हा जो फरक आलेला आहे त्याला काय लिहिणार, आता तुमची कुठली साईड मोठी आलेली आहे, इन्कम साईड मोठी आलेली आहे. मग त्याला लिहिणार काय तुम्ही, टू एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर अँड दॅट इज कॉल्ड सरप्लस. आणि त्यालाच काय म्हणतात, सरप्लस म्हणतात. सरप्लस कधी येते, जेव्हा इन्कम साईड मोठी येते तेव्हा. मग सरप्लस आलेला आहे तुमचा. आता हे जी सरप्लस आहे ते कुठे घेतात, सरप्लस इज ऍडेड इन कॅपिटल फंड. सरप्लस काय करतात, कॅपिटल फंड मध्ये ऍड करतात. आणि कॅपिटल फंड कुठे येतो, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. तुम्हाला हा जो आपला प्रॅक्टिकल मधला जो पाचवा प्रॉब्लेम भारतीय कला केंद्र सोलापूरचा
बघा समजलंय का? वाटलंच तुम्हाला हवं असेल तर स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, मग इथे मी थांबते. हे जे आपल्या अकाउंटचे व्हिडिओ आहे ते तुमच्या इतर मित्रांना जरूर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. मी थांबते. थँक्यू.